धुण्यापेक्षा असं वाटतं ना की 4-5 दिवस कपडे धुवायचं काही काम सकाळच्या टायमाला इतकं भारी वाटते ना, दिवसभराची जी थकावट असते ना ती दूर होऊन जाते. कारण हा नजारा बघितल्यावर मी तुमच्यासोबत एक दिवशी शेअर करेन. आता दिवस पूर्ण मावळत गेला त्याच्यामुळे ते काही सीन दिसर वाटतं. असा नजारा बघण्यासाठी ना लोक खूप दूर दूर जातात, पण मला रेग्युलर बघायला वाळायला टाकलेली. दुपारी आज मी इतके कपडे धुतले होते की आता घड्या घालायलाही तितकाच वेळ लागेल आणि धुवायलाही तितकाच वेळ लागला होता. तसं मला वेळ भेटत नाही कारण माझे ट्विन्स बेबी आहेत ना, तर त्यांचं आता स्कूल सुरू असल्यामुळे मला जास्त वेळ भेटत नाही लॉंग व्हिडिओ बनवायला. बऱ्यापैकी मला आता हे रेग्युलरचे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना त्याच्यासाठीच वेळ काढते. हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी एक कमेंट आली होती की ताई तुम्ही लॉंग व्हिडिओ का बनवत नाही म्हणून. आता त्या ताईंना मी रिप्लाय दिलाय तसा, पण मी व्हिडिओ पण बनवेन आणि टाकेन पण त्यांना म्हणले. म्हणून माझ्या आज विचाराला मनात की चला आपण आता वर काम आहेच माझं करायचं, तर ते काम करताना थोडंसं शूटही करू आणि तुमच्यासोबत गप्पाही मारता येईल. बरेच दिवस झालं मला लॉंग व्हिडिओ टाका वाटत होते, पण काही वेळ भेटला नाही करायला. शॉर्ट्स व्हिडिओसाठी थोडंसं वेळ काढू मी व्हिडिओ टाकत असते. तेवढं काही माझ्याकडे कंटेंट वगैरे जास्त काही नाही. रेग्युलरचे जे काम असते तेच थोडंसं शूट करते. स्पेशली असं काही जास्त दाखवत नाही मी. जे रेग्युलरचं काम असते ते तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला कसे वाटतात आता मी विचारत असते प्रत्येक वेळेस प्रत्येक मिनी ब्लॉगमध्ये. तर बरेच जण मला कमेंटद्वारे सांगतायत पण ताई तुमचे व्हिडिओज छान वाटतात म्हणून. तुम्हाला इतकं भारी वाटते ना, आता कुठंतरी असं वाटतं की बाबा हा रेग्युलर आपण व्हिडिओ टाकला पाहिजे. मध्ये मध्ये मला असं वाटत होतं की नको, आता काही आपल्याला जास्त काही रिस्पॉन्स येत नाही आहे समोरून, तर आपण टाकायला नको असं वाटत होतं मला. पण आता असं वाटायला लागलं की कमेंट येत आहे ना, तर आता आपण व्हिडिओज टाकले पाहिजेत. कारण बरेच जण माझे व्हिडिओ बघतायत. मला हे समजल्यापासून आणखी जास्त उत्साह येतोय मला की व्हिडिओ बनवायला पाहिजेत आपण म्हणून. चला तर मी आता माझं काम करते आणि तुम्हाला दाखवते की आमच्या टेरिसवरनं इतकं छान वाटतंय ना संध्याकाळच्या टायमाला. हे बघू शकता तुम्ही, डोंगर वगैरे असं किती भारी वाटते. आणि इकडच्या साईडला पण आहे भरपूर, तर इकडच्या साईडला पण हे बघा किती छान वाटतंय ना. सूर्य मावळतं तर इतकं भारी वाटतंय संध्याकाळच्या टायमाला. आता मला हे कपडे वगैरे इकडचे सगळे काढायचे. आता एवढं काम करून घेते कारण संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा आहे मला. मी आता इथंच करते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा मला. भेटूया लवकरच. बाय.